नागपुर में नाबालिग लड़की से कथित यौन अपराध के प्रयास से जुड़े मामले को लेकर महाराष्ट्र विधान परिषद की उप सभापति नीलम गोरे ने चिंता जताई है। नीलम गोरे नागपुर पहुंची और उन्होंने पीड़िता के परिवार से मुलाकात कर मामले की जानकारी ली। मीडिया से बातचीत में नीलम गोरे ने मामले की निष्पक्ष और गहन जांच की मांग की। उन्होंने कहा कि जांच में यह भी पता लगाया जाना चाहिए कि कथित घटना में आरोपी अकेला था या किसी अन्य व्यक्ति की भी भूमिका थी। उन्होंने पीड़िता से जुड़ी आपत्तिजनक तस्वीरों को कथित तौर पर प्रसारित करने की कोशिश के पहलू की भी जांच की मांग की। साथ ही आरोपी की पिछली गतिविधियों की भी पड़ताल करने की बात कही। नीलम गोरे ने कहा कि मामले की संवेदनशीलता को देखते हुए पीड़िता और उसके परिवार की निजता का ध्यान रखा जाना चाहिए। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटनाक्रम से जुड़े सभी तथ्य स्पष्ट हो सकेंगे। अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारी घटना आहे। आरोपीबद्दल मनामध्ये चीड तर आलेलीच आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये सगळी माहिती मी जी घेतली कागदपत्रांच्या पेक्षाही तिच्या कुटुंबियांचं आणि माझं सकाळी अगदी तपशीलवार बोलणं झालं, जवळजवळ 15-20 मिनिटं। आणि त्याच्यामध्ये एक दिसतंय स्पष्ट की पूर्णपणाने त्या मुलीला दहशत आणून, तिच्या मनावरती दबाव आणून तिच्यावरती भयंकर असे शारीरिक अत्याचार केलेले आहेत। आणि तो केवळ स्वतः अत्याचार करून थांबत नव्हता, तर ते व्हिडिओ किंवा ते देखील तो कुठेतरी पाठवत असावा असं वाटतंय। ज्या प्रकारची शस्त्र मिळालेली आहेत त्याच्यामध्ये त्याला 2 दिवसाची कस्टडी दिलेली आहे। परंतु मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं सन्माननीय न्यायालयाचं, की वेगवेगळ्या प्रकारनी सायबर क्राईमचे धागेदोरे जोडण्यासाठीच किती वेगाने काम केलं तरी कमीत कमी 7 ते 8 दिवस लागणार, कारण शेकडो ठिकाणी इन्स्टावरती हे व्हिडिओ गेलेले असतील। अशा वेळेला ही माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांना अधिक कस्टडी मिळायला हवी होती, माननीय न्यायालयाने विचार करायला हवा होता। आणि ती मुलगी घाबरलेली आहे, मरता मरता मृत्यूला सामोरं जाऊन त्याच्यानंतर ती वाचलेली आहे। अशा वेळेला तिच्यावर तसंच साक्षीदारांवर, कुटुंबियांवर दबाव आणणारे जे लोक आहेत त्यांना पाठबळ मिळेल असं वर्तन कोणी करू नये। आरोपीला वकील मिळणं हा कायद्याने त्याचा अधिकार असला तरी सुद्धा कुठलाही रुग्ण त्याला निष्णात डॉक्टर मिळाला पाहिजे। तसं या ठिकाणी नंबर 1 च्या वकिलांनी सगळं कायदे पांडित्य स्वतःचं वापरून त्याचं वकीलपत्र घेणं हे म्हणजे मला तर वाटतं की महाराष्ट्रातल्या वकील वर्गाला नक्कीच शोभा देणारं नाहीये। मी आवाहन करीन, कायदा आम्हालाही कळतो की अगदी कसाबला सुद्धा आरोपीला वकील द्यावा लागतो, परंतु यामध्ये या मुलीच्या पाठीमागे सगळ्या नागपूरची इतकी उच्च परंपरा आहे कायदे तज्ञांची, मग बोबडे साहेब असतील, गवई साहेब असतील, अशा वेळेला इथे कन्व्हिक्शन कसं मिळेल या दृष्टिकोनातून सरकारी वकिलांच्या बरोबर सर्व वकिलांनी सहकार्य करावं। त्याचबरोबर मी आपल्या मार्फत महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचलेलीच आहे की या आरोपींनी ठाण्याहून येऊन इथे दुसरं परत तिसरं घर भाड्याने घेऊन तिला अशा पद्धतीने सापळ्यात अडकवलेलं आहे। तर याचं जे तपशील आहे तो इतर सुद्धा जिल्ह्यात कळला पाहिजे, किंबहुना भारताच्या इतर भागामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी असे काही प्रकार केलेले आहेत का, त्याचा हेतू सरळ सरळ मला तर वाटतं की खून करून हे सगळे व्हिडिओ विकणं, एक विकृत पद्धतीचं लैंगिक व्यापार करणं हा त्याचा हेतू दिसतोय। आणि त्याचबरोबर तिचा अवयव काय करणार होता तो, असे सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये आहेत। पोलिसांच्या ताबडतोब दखल घेतल्यामुळे आणि तिच्या कुटुंबियांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठल्यामुळे ही मुलगी आज आपल्याला जिवंत दिसते आहे। त्याच्याबद्दल पोलीस विभागाच्या तत्परतेबद्दल मी नक्कीच असं म्हणेन की पोलिसांचं नीतिधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीची विधानं कोणी करू नये। आणि मी इथे एवढ्यासाठी आले की मला एक असं दिसतंय की नंदुरबारला झालेलं प्रकरण असेल किंवा नसरापूरचं प्रकरण असेल, कार्यप्रणाली सारखीच दिसते। कुठेतरी दबाव आणायचा, दहशत आणायची आणि त्या मुलीला ब्लॅकमेलिंगची भीती करून ती केस दडपायचा प्रयत्न करायचा। त्यामुळे कोविड जसा एक एपिडेमिक होता तशा पद्धतीने कुठेतरी खाद्यपदार्थातून उत्तेजक गोष्टी घ्यायच्या, लैंगिक भावना चाळवायच्या, त्या सगळ्या विकृत गोष्टींचा व्यापार करायचा, त्यातून टीआरपी मिळवायचा। आणि म्हणून याच्यात हा एकच आरोपी असेल असं नाही, त्याला कोणी ना कोणी साथ देणारे जे लोक आहेत त्याच्यापर्यंत लागे बांधे पोचले असतील तर ते देखील शोधून काढले गेले पाहिजेत असं माझं काम आहे। माझी विनंती राहिलेली आहे पोलिसांना। आणि त्याचबरोबर तिची मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांना मी सांगते की आमचा सगळा समाज आपल्या बरोबर आहे। आणि तिच्या वडिलांनी माझ्याशी बोलत असताना असं म्हणाले ते की
आम्हाला तुम्ही आल्यावरती मोठी बहीण आल्यासारखं वाटलं आणि तुम्ही खूप महिलांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये सुद्धा न्याय मिळेल असं वाटतंय. मी असं म्हणेन की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पोलीस आयुक्त नांगरे पाटील हे सगळे या विषयात सक्रिय आहेत. नसरापूरच्या केसमध्ये जसं अगदी 1.5 महिन्यात निकाल लागला, तर याच्यात साक्षी पुरावे जमा करायला थोडा वेळ लागेल, पण लवकरात लवकर चार्जशीट करून फास्ट ट्रॅक मध्ये याच्या शिक्षा व्हावी आणि अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. आणि तो जरी बोलला नाही आता तरी सुद्धा तांत्रिक पुरावे आपल्याकडे सबळ असल्यामुळे, त्याचबरोबर अन्य ज्या फिजिकल टेस्ट सगळ्या झालेल्या आहेत त्याच्यातून सगळी केस ही पूर्ण सिद्ध होऊन अगदी त्याच्यामध्ये त्याला शिक्षा होणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाहीये. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, पण राजकीय प्रश्न या पार्श्वभूमीवर नाही विचारले तर चांगलं आयपीएस आहे. अधिकाऱ्याचा मध्ये हस्तक्षेप होतोय तपासा इतका चांगला सुरू असताना याच्यावर तुमचं काय ऑब्झर्वेशन, काय तुमचं? ते कुठल्या IPS अधिकारी मला तुम्ही पत्रकार परिषदेनंतर सांगा, तर त्याच्यावरती ते काही चुकीचा हस्तक्षेप करत असतील तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून निपक्षपातीपणे तपास होईल हे नक्की बघेन. जगातल्या अनेक देशामध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आणलेली आहे. असं वाटते का ज्या प्रकारचे प्रकार महाराष्ट्रात किंवा देशात घडतात आपल्याकडे पण तशा प्रकारचा कायदा आणायला पाहिजे? मुळामध्ये कायदा आणणं ही मागणी फार लोकप्रिय होते, पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये कायदे आणलेले आहेत, परंतु ती बंदी झुगारून छोटी मुलं वेगवेगळ्या नावानी स्वतः ते वापरतातच आहेत. त्यामुळे अशा तांत्रिक बंदीच्या पेक्षा त्या मुलांशी संवाद साधून सुरक्षित मैत्री, मी असं म्हणणार नाही कुठेही की बाबा मुलगा आणि मुलीनी कुठे एकमेकाशी बोलताच कामा नये, पण जेव्हा पहिलं तिला शारीरिक जखम त्यांनी केली, पहिल्यांदा तिचा वरती ज्याला अत्याचार सुरू झाले, पहिल्यांदा दहशत टाकली, त्याच वेळेला आपण कुठेतरी मदत घेतली पाहिजे हे या मुला मुलींना कळलं पाहिजे, की जेणेकरून अशी विकृत माणसं मैत्रीच्या नावाखाली गैरफायदा घेत असतील तर त्यांच्यापासून सावध कसं राहायचं हे शिक्षण प्रशिक्षण पोलिसांच्या बरोबरीने आमच्या शिक्षण विभाग, कुटुंब, आपल्या आसपासचे लोक यांच्यामध्ये सुद्धा येणं आवश्यक आहे आणि तुम्ही म्हणजे मीडिया या संदर्भामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावू शकता असं मला वाटतं. आरोपीच्या वडिलांकडनं वेगवेगळ्या स्तरावर दबाव आणण्याचा किंवा पोलीस तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना देखील सहआरोपी करावं का जर असं खरंच होत नाही, असेल? जोपर्यंत फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्राताई आहेत आणि नांगरे पाटील इथे आहेत तोपर्यंत कोणीही दबाव आणू शकणार नाही एवढी मला खात्री आहे. आरोपी दुर्दैवानी काही ठिकाणी न्यायालयाच्या मध्ये सुद्धा काही जर का त्याच्यामध्ये संवेदनाहीन पद्धतीने एखाद्या ठिकाणी कोणी वकिलांनी किंवा अन्य कोणी वक्तव्य केली असतील तर त्याची सुद्धा माहिती वरिष्ठ स्तरावर विधी आणि न्याय विभाग घेईल. आरोपी हा संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा भाचा आहे अशी पण माहिती समोर येत आहे, त्याच्यावर काय? मला असं वाटतं तुम्ही आता मला जाहीर सांगा कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचा भाचा आहे, कारण अशी आपण जेव्हा विधानं करतो, मी तुम्हाला आधी विनंती केली की मला तुम्ही खासगीत नाव सांगा, पण आता तुम्ही जाहीर आरोप करताय तर याच्यामधून ज्या अशा अजून पीडित मुली असतील त्यांचं नित्यधैर्य खच्ची होतं, तर कोणाचा भाचा काय आणतोय सांगा बरं सगळ्यांसमोर तुम्ही मला. ताई हिंदी में नाही नाही, हिंदी में बताओ नाही. माझी तुम्हाला विनंती आहे. नाही, चर्चा आहे पा अशी चर्चा पण आहे की काही लोक अजून त्यांना मदत करणार आहेत. चर्चेला काय अर्थ आहे? तुम्ही प्रश्न विचारत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की अशा पद्धतीने तुमच्याकडे जो पुरावा असेल तो द्या. मी तुम्हाला आधी सांगितलं तो तुम्ही दिला नाही, त्याच्यावर तुम्ही थांबला नाही, परत तुम्ही दुसरं सांगताय. असं करून उलट मला असं वाटतं की सरकारबद्दलची, पोलिसांबद्दलची संशय तयार करून अजून गुंडांना संरक्षण मिळतं याची तुम्ही जाणीव ठेवा. नाहीतर माझी तुम्हाला विनंती राहील की एक पत्रकार म्हणून तुम्ही गोपनीय पत्र उच्च न्यायालयाला द्या. तुमच्याकडे मार्ग आहेत ना सगळे, तुम्ही आम्हाला सुद्धा गोपनीय पत्र द्या, आम्ही काही जाहीर करणार नाही, ते तुम्हालाही संरक्षण आम्ही देऊ. ठीक आहे. ताई ताई चल, हिंदी में बताइए, आप आज पुलिस स्टेशन में आए, किस लिया, क्या रीजन था? नहीं, आज आपको तो पता है कि 2 तारीख और 3 तारीख के बीच में यहाँ पे एक नाबालिग लड़की पर वो उनके घर वालों ने जब तकरार की तो मालूम हो गया कि उसको पकड़ के उस पर बलात्कार करने की कोशिश कर रही थी. उसके शरीर पर घाव थे काफी कुछ, और उसको बहुत गहरी जख्म की गई थी, उसको बहुत अलग अलग तरीके से धमकाया था. और ये सब बातें इसके पहले भी उसके पास वीडियो है और घर वालों के फोन हैक करके भी वो बात कर रहा था. तो इसके बारे में पूरी की पूरी जानकारी लेने के बाद में मैं इस तक मत तक पहुंची हूँ कि जल्द से जल्द इसमें जो भी कानूनी सबूत है, साइबर क्राइम के लिए थोड़ा समय लगता है क्योंकि किसके साथ कौन जुड़ा है, कहाँ पे कमर्शियल ट्रांजैक्शन हुआ है, ये सब बातें सामने आएगी. तो सिर्फ ये एक व्यक्ति है कि एक पूरी श्रृंखला है ये स्पष्ट होगा.
और उसमें जो जो है उसमें तो मुझे लगता है कि जहाँ पे एक से ज्यादा कोई लोग हैं तो उसमें तो उन्होंने दहशत फैलाने के लिए क्या काम किया है। दूसरे शहरों में जाकर मुझे लगता है आप हिंदी चैनल हो तो वहां पे भी उसका फोटो लोगों को दिखाई अगर देगा कहीं से तो लोग अगर उसने उस शहर में भी ऐसी हरकत की है तो वो भी सामने आएगी। और मुझे लगता है कि अपने बच्चों को सुरक्षितता से शिक्षा और सुरक्षितता मैत्री और मैत्री विद डिग्निटी, मित्रता विद सम्मान, ये सब बातें कुटुंब में, समाज में, शिक्षा में और पुलिस में, गवर्नमेंट में, हर जगह पे ये आगे लेके जाना सब मिलके साथ में करना जरूरी है। किस तरह से कार्रवाई होनी चाहिए, हम किस तरह से? नहीं, इसमें कार्रवाई तो अभी कानून के मुताबिक होगी तो मुझे तो हमारी ये अपेक्षा है कि उसको फांसी की सजा होनी चाहिए। तिथे नागपूर येथील एका महिलेला पुण्यातील काही कंपनी चालकांनी जे आहे ते नोकरीचं आम्ही दाखवून पोर्तुगलला घेतलं होतं. त्या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. 4 आरोपी पोर्तुगलचे, 4 पुण्याचे आहेत. या प्रकरणी अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी महिलांना नोकरी द्यायची फसवणूक केली जाते। अगदी मला काही ओळखीच्या भेटलेल्या घर कामगार महिला आहेत त्याही म्हणत होत्या की घर कामगार करण्यापेक्षा आम्ही अमुक एका देशामध्ये जातो। तर अशा पद्धतीने गरीब लोकांना जिथे त्या मध्यमवर्गीय लोकांना आश्वासन दिलं जातं तर अशा वेबसाईट्स खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे आधी तपासलं पाहिजे त्यांनी। त्याचबरोबर संबंधित लोकांकडून त्या देशात मराठी मंडळ आहेत, माणसं आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे की हे लोक नक्की काय स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यानंतरच या गोष्टींवरती विश्वास ठेवावा। अन्यथा अशी फसवणूक होते। ती महिला स्वतः निघून आली तिथून, ती फार चांगली गोष्ट झालेली आहे। पण पुढच्याच तेच मागचा शहाणा या दृष्टिकोनातून अशा घटना घडू नयेत म्हणून प्रयत्न करावेत असं मला वाटतं। ओके.